राऊतांसाठी ठाण्यामध्ये वेड्यांच्या रुग्णालयामध्ये एक बेड बुक केलेला आहे असं ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांवर टीका करताना म्हटलेलं आहे। राऊतचं मानसिक संतुलन इतकं हरवलंय की आम्ही त्यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड रिझर्व करून ठेवलाय। कधीही या आणि मोफत उपचार करून घेऊन जा। कुठली भाषा वापरताय तुम्ही? गोलपीठा? अरे 2019 ची तुमची अवस्था बघून ना मला रानबझार नावाची वेब सिरीज आठवली। गळ्यात महायुतीचं मंगळसूत्र बांधून मग तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला का बरं डोळा मारत होता? कुणाला दलाल म्हणताय तुम्ही? मग तुम्ही काँग्रेसची भाटगिरी का करताय? तुम्ही काँग्रेसचे चमचे का झालात आणि टीएमसी आणि एनसीपी शरद पवार गटाला तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हायला का सांगताय? व्हीपचं उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे सेना आजच नोटीस पाठवणार आहे, तर जे फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असं राऊतांनी म्हटलेलं आहे। एक तास होऊन गेलेला आहे, बैठक सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेची गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे यांचा अनिल देसाई यांना फोनही गेलेला आहे। तर बैठकीला 6 खासदार गैरहजर आहेत याची माहिती ही उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे। पुढच्या कायदेशीर कारवाई संदर्भात देखील उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचं कळतं। गेल्या 1 तासापासून ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। पुढे काय नेमकी रणनीती आखायची या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतं। ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे या बैठकीला हजर राहतील अशी आशा होती, मात्र तसं झालं नाही। 1 तास होऊन गेलेला आहे, अजून एकही खासदार आलेला नाहीये। उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांना फोन केलेला आहे। बैठकीबाबत सर्व माहिती उद्धव ठाकरेंना अनिल देसाई यांनी सांगितलेली आहे। तर ठाकरेंच्या सेनेची गेल्या तासाभरापासून ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। उद्धव ठाकरे या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। तर ठाकरेंच्या संसदीय दलाची तासाभरापासून ही बैठक आणि अधिकृतपणे या ठिकाणी व्हीप बजावण्यात आलेला होता आणि व्हीपचं पालन केलं नाही, त्यामुळे या 6 खासदारांना आता नोटीस पाठवली जाणार आहे। याचा गट तयार केला जाऊ नये अशी, म्हणजे त्याला मान्यता देऊ नये अशी मागणी देखील ठाकरे सेनेकडनं करण्यात आली आहे। तर या सर्व खासदारांना ही नोटीस आजच पाठवली जाणार आहे आणि यावर उत्तर मागवलं जाणार आहे। काही वेळ त्यासाठी दिला जाणार आहे, मात्र जर वेळेत उत्तर नाही आलं तर मात्र कायदेशीर कारवाईला या सर्व खासदारांना सामोरं जावं लागणार आहे। बैठकीला का उपस्थित नव्हते यासाठी प्रत्येक खासदाराकडून उत्तर मागवण्यात येणार आहे। तर उत्तर देण्यासाठी या खासदारांना वेळ दिला जाईल। तर ठाकरेंच्या बैठकीला हे 6 खासदार गैरहजर होते, त्यामुळे शिवसेनेमधली ही दुसरी फूट। ठाकरेंना सोडून हे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असं देखील कळतं। 19 जून ही शिवसेनेची वर्धापन दिन आहे या तारखेला आणि त्याच दिवशी हा पक्षप्रवेश होईल अशी ही चर्चा या आधीपासूनच होती। ऑपरेशन टायगर ही चर्चा गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून खरं तर राज्यामध्ये सुरू होती। त्यावेळेला खासदार किंवा आमदार फुटतील या संदर्भातली चर्चा होती, मात्र आता 6 खासदार फुटले असून त्यांनी एक गट स्थापन केलेला आहे असंही कळतं आणि हा पूर्ण गट हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार अशी ही चर्चा आहे। इथे संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे की 6 खासदार हे उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेत। अगदी अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरे खासदारांना फोन करतात, फुटलेल्याला फोन करतात असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। संवाद राहिलेला नाही असं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात म्हटलेलं आहे। तर हे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झाले तर शिंदेच्या खासदारांची संख्या देखील वाढणार आहे, त्यामुळे लोकसभेतलं त्यांचं बळ देखील वाढणार आहे। उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांना फोन केलेला आहे। तासभर झालेला आहे, ही बैठक अजूनही सुरू आहे। आजच सर्व खासदारांना व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात येणार आहे। ठाकरे सेनेकडून ही तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। खासदारांनी काल ओम बिर्ला यांची भेट घेतल्याचं कळतं। ठाकरेंच्या 6